हाय, नमस्कार. मी सुनीता. तुमचं सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. तर नेहमीप्रमाणे आपल्या सकाळी रुटीनला सुरुवात झालेली आहे आणि 5 वाजेचं टायमिंग आहे. तर आधी स्वतःचं संपूर्ण आवरून घेतल्यानंतरच मी माझ्या रुटीनला सुरुवात करत असते. तर स्वतःचं सगळं आवरून झालेलं आहे आणि त्यानंतर मग मी थोडं कोमट पाणी ठेवत असते सकाळी पिण्यासाठी. तर ह्या कॅटलमुळे जरा मदत होते, म्हणजे अगदी 2 मिनिटातच कोमट पाणी होऊन जातं पिण्यासाठी आणि गॅस वगैरे लावायची गरज पडत नाही, तेवढी मदत होते. तर थोडं कोमट पाणी सकाळी पिलेलं चांगलं असतं. तर कोमट पाणी पिलं त्यामुळे बरेच जण कोमट पाण्यामध्ये हळद घालतात किंवा निंबू पिळून पितात किंवा निंबू आणि मध वगैरे घालून अशाही पद्धतीने पितात. पण मी नॉर्मल फक्त आपलं साधंच नुसतं गरम पाणी पित असते. कारण आवळ्याचं ज्यूस आणि बीटरूटचं याचं ज्यूस आमच्याकडे नेहमी चालूच असतं आता हिवाळ्याचं. त्यामुळे मग मी साधं आपलं कोमट पाणी जे आहे ना ते घेते सकाळी. आणि त्यानंतर मग आपली डेली कामांची सुरुवात आहे ती झालेली आहे. सुरुवातीला आधी मस्त छान विंडो वगैरे ओपन केल्या, म्हणजे बाहेरून जरा मस्त छान थंडीगार सकाळची गुलाबी हवा जी आपण त्याला म्हणतो ती घरात येत असते. तर पूर्ण विंडो ओपन केल्या. आता थोडं ना गरम वाटायला लागलेलं आहे, गरमी होते आता जरा, कारण थंडी कमी झालेली आहे, पूर्णपणेच कमी झालेली आहे. तर सकाळी विंडो वगैरे ओपन केल्या तर जरा मोकळं वाटतं वातावरण घरामध्ये. आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही बाहेर मस्त वॉकिंगसाठी जाऊ शकतात. पुरेशी अशी म्हणजे मोकळी जागा वगैरे असली बाहेर कुठं जाण्यासाठी रस्त्यावरती वगैरे वॉकिंगला जाऊ शकतात. पण माझं एक आहे की 5:30ला मला वेदू आणि सिद्धी दोघींनाही उठवावं लागतं. त्यामुळे मला 5ला बाहेर जाणं शक्यच होत नाही सकाळी. नाही तर आधी कसं होतं, दुपारची स्कूल असायची ना तर मग मी सकाळी जायची. 5ला जरी आम्ही गेलो ना तर 6पर्यंत रिटर्न येऊन जायचो. आणि आता कसं होऊन जातं, त्यांना उठवणं, त्यांचं सगळं आवरणं, पूर्ण जिम्मेदारी आपण त्यांच्यावरती टाकून जाऊ नाही शकत. त्यामुळे बाहेर जाणं शक्य होत नाही. ज्यांना बाहेर जाणं शक्य नाही ते घरामध्येही तिथल्या तिथं आपण थोडंफार वॉकिंग करू शकतो घरातही किंवा बिल्डिंगच्या खाली वगैरे म्हणा, तिथेही आपण सकाळी गेलो तरी छान असतं. जरा दिवस जो आहे ना तो छान फ्रेश असा जातो आपला. दिवसाची सुरुवात जर वॉकिंगने म्हणा किंवा मोकळ्या वातावरणापासून आपली झालेली असली तर. पण मग आता या मुलींच्या कारणांमुळे काही गोष्टी शक्य होत नाही. तर आम्ही काय करतो, 7ला तिला स्कूलला सोडल्यानंतर मग आम्ही बाहेर जात असतो. तर आणि मिस्टरांच्या ऑफिसला जाण्याचा वेळेवर डिपेंड आहे ते पण. त्यांचं जर नाईट शिफ्ट वगैरे असं काही असलं, मध्ये चेंजेस असले तर मग जरा रुटीनमध्ये बदल होत असतो. डेली माझं रुटीन सेम नसतं, कारण घरातल्या बाकीच्यांचं लोकांचं जाणं येणं ज्या पद्धतीने असेल त्या पद्धतीनेच माझ्या रुटीनला सुरुवात होत असते. पण ज्यावेळेस अशा पद्धतीने सकाळची शिफ्ट वगैरे असली तर मग माझी कामं मात्र लवकर होतात आणि मुलीही सकाळी लवकर जातात. त्यामुळेही जरा कामांची फरक पडतो जरा कामं लवकर होण्यासाठी. तर आधी जर बाल्कनी वगैरे स्वच्छ छान झाडून घेतली, पूर्ण घराला व्यवस्थित असा झाडू मारून घेतला, हॉल आणि किचनला. आणि आपला जो सोफा होता ना तो व्यवस्थित असा झटकून दिवसाची सुरुवात म्हणजे रात्री जरी व्यवस्थित असला तरी सकाळी आपण पूर्ण अंथरुणं जे आहेत ना ते झटकून वगैरे व्यवस्थितच अंथरून घेतली पाहिजे. जरा फ्रेश वाटतं घरातलं वातावरण व्यवस्थित जर नीट करून घेतलं सकाळी एकदा तर. दिवसभर तर खराब होतोच, दिवसातनं 4 वेळा 5 वेळा आपलं काही ना काही नीट करणं चालूच असतं. पण सकाळी एकदा मेन महत्त्वाचं आहे की नीट करून घेणं सोफा वगैरे नीट करून झाला, झाडू मारून झाला पूर्ण घराला आणि त्यानंतर मग बाहेरच्या साईडला पुसून घेतलेलं होतं मी पूर्णपणे. तुमच्याकडे जर तुम्ही लेपन करत असाल, धुण्यासाठी मोकळं अंगण वगैरे असेल तर मग तुम्ही उंबरठा स्वच्छ धुवून घेऊ शकतात. पण फ्लॅट सिस्टममध्ये तसं नसतं, त्यामुळे मग उंबरठा हा पुसूनच घ्यावा लागतो. तर आधी 2 ते 3 वेळा मी कापडाने उंबरठा छान पुसून घेतला. बाहेरचं जे काही माझ्या समोरचं प्लेस आहे तेवढं मी पुसून घेत असते झाडू वगैरे मारून झाल्यानंतर. आणि मग शेवटी नंतर दिवे लावून घेतलेले आहेत. सुरुवातीला आधी बाहेरचा उंबरठ्याजवळचा दिवा ठेवला आणि तुळशी मातेजवळचा. अंधार असेपर्यंत जर तुळशीला दिवा लागला तर मस्त छान फ्रेश आणि प्रसन्न वाटतं तुळशीला दिवा लागल्यानंतर. त्यामुळे हाच प्रयत्न असतो की जोपर्यंत बाहेर अंधार आहे तोपर्यंतच तुळशी मातेला दिवा लागला पाहिजे. आणि अशा मस्त अंधारामध्ये तुळशी मातेला दिवा लागल्यानंतर पूर्ण परिसरामध्ये जो काही प्रसन्नता म्हणजे जी पसरलेली असते, सकाळची जी काही
प्रसन्नता पसरते किंवा उत्साह जो आहे ना तो वाढत असतो हे सगळं बघून. तर किती मस्त छान फ्रेश वाटत आहे सकाळचं वातावरण तुम्ही बघू शकतात. कुणाची कशाची घाई असते, कुणाची कशाची. आपण घरात असतो त्यामुळे आपल्याला बाकीचं बाहेरचं काही माहीत नसतं सकाळी. पण बरेचसे लोक सकाळी उठून वॉकिंगला जातात, कोणी ऑफिसला जातं, कोणी कुठे जातं. बऱ्याच जणी लेडीजही ज्या ऑफिशियल आहेत ना त्यांचे खरंच खूप हालही असतात. कारण त्यांना एवढं सकाळी लवकर उठून एवढं सगळा स्ट्रगल करून घरातलं आवरून ऑफिस जॉईन करायचं असतं. तर खरंच त्या स्त्रिया खूप हे आहेत की एवढी म्हणजे स्त्रियांमध्ये ही ताकद आहे की त्या घर वगैरे सांभाळून बाहेरचं करू शकतात. तर त्या स्त्रियांसाठी खरंच खूप मानायलाच पाहिजे त्यांना. ज्यावेळेस मी सकाळी असं कुठे जाणं होतं त्यावेळेसच आपण बघतो, जर लालबागच्या राजाला आम्ही सकाळी 4 वाजेला उठून गेलो होतो तरीसुद्धा लेडीज डब्यामध्ये इतकी महिलांची गर्दी होती. त्यावेळेस मला असं वाटत होतं की आपण घरी झोपून राहतो यावेळेस, पण खरंच ह्या बिचाऱ्या इतक्या सकाळी उठून ऑफिस जॉईन करतात. तर खरंच किती महान आहेत ह्या आणि किती त्यांच्यामध्ये सहनशक्ती आहे असं वाटत होतं. तर आपण का नाही करू शकत. मस्त छान अशा कळ्या आलेल्या आहेत जास्वंदाच्या झाडाला. अंधार होतं मग मी मोबाईलचा फ्लॅश ऑन केला आणि तुम्हाला दाखवलेले आहेत. उजेडामध्ये थोडं उजेड होईल बाहेर तोपर्यंत छान फुलं उमललेली असतील. 6:30 वाजलेला आहेत. 6:30चं टायमिंग आहे आणि यावेळेस मला वेदूचा टिफिन बनवायचा असतो. पण आज तिचा टिफिन नव्हता कारण तिचा हाफ डे आहे आज, तर ती लवकर येणार आहे. 9:30लाच तिची स्कूल सुटणार होती. त्यामुळे तिचं टिफिन वगैरे करायचं मला काम नव्हतं. त्यामुळे मग माझं दुसरं एक काम झालं की मंगळवार होता. मंगळवारला म्हणजे आपलं हळदीचं लेपन गुरुवारी, मंगळवारी, अमावस्येला, पौर्णिमेला असतंच. त्यामुळे आज टिफिनचं काम नव्हतं. म्हटलं चला आज आपली सगळी बरीचशी कामं झालेली आहेत तर हळदीचं लेपन करून घेऊयात. तोपर्यंत तिला सोडून येईल तोपर्यंत आपलं लेपनही छान मस्त सुकून जाईल. 6:45ला ती घरातून निघत असते. तर तिला वेळ होता. तिचं तयारी केली, तिच्या वेण्या वगैरे घालणं जे काही होतं तिचं ते आवरून घेतलं आधी आणि मग लेपनाला सुरुवात केलेली आहे. सकाळीच मस्त छान असं हळदीचं लेपन उंबरठ्यावरती आज झालेलं होतं. आणि अशी कामं जेव्हा पटकन लवकर सकाळी होतात ना, तेव्हा आपल्याला खूप असं फ्रेश आणि छान वाटत असतं. आणि सकाळी उठायला आपल्याला म्हणजे रात्री जर ठरवलं ना आपण मनामध्ये की सकाळी ह्या वेळेस उठायचं आहे, तर उठायचा काहीच प्रॉब्लेम होत नाही. सकाळी आपल्याला बरोबर जाग येते. त्यावेळेस अलार्म लावला आणि मनात जर आपलं निश्चय असला की ह्या वेळेस मला उठायचं आहे, तर आपलं बरोबर त्या टायमिंगला ती कामं ठरल्याप्रमाणे सगळी काही होत असतात. फक्त एक आहे, मनामध्ये ठरवणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. मस्त छान असं लेपन पूर्ण उंबरठ्यावरती करून झालेलं होतं. सकाळी दारावरचा हा जो दिवा आहे ना, त्याची जी काही प्रसन्नता आहे आणि जे स्तोत्र मंत्र आपण घरामध्ये लावलेले असतात, त्यामुळे अजूनच जास्त वातावरणामध्ये प्रसन्नता होत असते. तर चला 6:45 वाजलेले आहेत आणि मी जात आहे आता वेदूला सोडण्यासाठी. तर निघालेली आहे आणि सगळी टोटली कामं जी आहेत, देवपूजा झालेली आहे, लेपन झालेलं आहे. आता पूर्णपणे आवरून झालेलं आहे. तिकडनं येत मला 7 वाजून जातात. 15 ते 20 मिनटं लागतात येण्यासाठी. आणि मंदिर आहे ना आमच्या इथं 7 वाजेला ओपन होतं. पण आता अंधार असल्यामुळे ना मंदिर लवकर ओपन होत नाही. 7:30 पावणे 8 वाजून जातात मंदिर ओपन व्हायला. त्यामुळे मंदिरातलं दर्शन काही होत नाही. नंतर जावं लागतं मग स्पेशली. तर तिकडनं आली 7 वाजेला आणि त्यानंतर मग आपली किचनमध्ये डेलीची आपली जी काही रुटीनची सुरुवात आहे ती. तर सुरुवातीला आधी स्वयंपाक करायच्या आधी पूर्ण किचन ओटा म्हणा किंवा आपला गॅस आहे ना, पूर्णपणे पुसून घेत असते. कारण रात्री जरी किचन आपण आवरून ठेवलेलं असलं कितीही व्यवस्थित नीटनेटकं, तरीसुद्धा एक कापड आपण मारून घेतलंच पाहिजे सकाळी आपला जो काही स्वयंपाक वगैरे करायला आपण सुरुवात करतो ना त्याआधी. कारण रात्रभरामध्ये मुंग्या म्हणा किंवा काही किचन ओट्यावरती फिरलेलं असतं. त्यामुळे सकाळी व्यवस्थित छान पुसून वगैरेच आपण स्वयंपाकाला सुरुवात केलेली कधीही छान असते. तर रात्रीचे जे काही भांडे धुवून ठेवलेले होते पूर्णपणे सुकलेले होते. आता ती भांडे व्यवस्थित लावून घेतलेली आहेत आणि जो आपला देवघरातला मंगल कलश आहे ना, तो घासून घ्यायचा होता. ज्यावेळेस पूर्ण देवघर क्लीन करते ना, त्यावेळेसही क्लीन करते. पण जेव्हा मंगळवार आणि गुरुवार असला तर मग आपला जो मंगल कलश आहे ना, तो पूर्णपणे धुवून वगैरे त्याच्यावरचं नारळही स्वच्छ धुवून घेते आणि पुन्हा मग त्याला पुजून घेत असते. आठवड्यातून 2दा जर त्याला स्वच्छ धुवून वगैरे
त्याची पूजा करून घेतली तर मग तो दिसायलाही छान दिसतो आणि त्याची पूजाही व्यवस्थित पद्धतीने केली जाते. आठवड्यातून 2दा जरी मंगल कलश छान स्वच्छ धुवून त्याची पूजा आपण करून घेतली तरी आपलं देवघर मस्त छान असं खुलून दिसतं. कारण कलश जो आहे ना तो व्यवस्थित छान धुतलेला आणि चांगला असला तरच देवघर आपलं चांगलं दिसतं. नाही तर मग तो मरगटलेला वगैरे आपला कळस कसाही असला आणि तसाच आपण ठेवून दिला तर मग ते चांगलं नाही वाटत. तर छान मस्त घासून वगैरे जर त्याला आपण अशा पद्धतीने सुंदर पूजा करून घेतली तर तितकंच सुशोभित आपलं देवघर दिसत असतं. ज्यांना हा मंगल कलश रोज क्लीन करून घेणं शक्य आहे त्या रोज करू शकतात, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी आठवड्यातून 2दा तरी मंगल कलश स्वच्छ असा घासून वगैरे क्लीन करून घेतला पाहिजे. किंवा मग गुरुवारी तरी निदान आपण मंगल कलश नीट असा क्लीन करून घेतला पाहिजे. तर आता आजची जी काही देवपूजा होती ना ती इथे मस्त छान अशी झालेली आहे. आणि त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि मग माझं लेपनही छानपैकी सुकलेलं होतं. तोपर्यंत सकाळी लवकर लेपन झाल्यामुळे लवकरच लेपनही सुकलं आणि लगोलग मग मी उंबरठ्याची पूजा करून घेतलेली होती. रांगोळीच्या आधी मी उंबरठ्याची पूजा करून घेते, कारण लेपन सुकायला बराच उशीर लागतो. बऱ्याच वेळेला जर मला कामाच्या गडबडीमध्ये घाई गडबड असली माझी त्यावेळेस मग मी रांगोळी राहू देते. रांगोळी मी जरा उशिरा काढते, कारण मुलांचंही तितकंच महत्त्वाचं असतं. बरंचसं काय काय आपली कामं असली ती त्यांचं सगळं झाल्यानंतर मग मी रांगोळी काढत असते. उंबरठ्याची पूजा जरी झाली सकाळी लवकर तरीही बाद झालं. रांगोळी थोडी उशिरा काढली तरी पण चालते. तर आज कामं वगैरे तर पूर्ण झालेली होती आणि अजून नाश्ता वगैरेला भरपूर सारा वेळ होता. त्यामुळे म्हटलं चला आता लेपन सुकलेलं आहे, मस्त छान अशी रांगोळी आपल्या उंबरठ्यावरती काढून घेऊयात. या सगळ्या गोष्टी जर करायला म्हटलं ना, उंबरठ्याचं लेपन म्हणा, रांगोळी काढणं म्हणा, अर्धा ते 1 तास लागतो फक्त ह्या गोष्टींसाठी. पण दिवसातून आपण अर्धा 1 तास तर आरामामध्ये काढू शकतो. कारण बराच वेळ आपण बऱ्याच वेळेला मोबाईल बघण्यामध्ये म्हणा किंवा कुणाशी तरी गप्पा मारण्यामध्ये आपला वेळ बराच वेळ जातो. त्यामुळे आपलं मन जर अशा गोष्टींमध्ये रमत असेल तर आपण का नाही करावं? जर आवड असेल तर सवड बी बरोबर भेटते. तर त्यामुळे अशा छोट्या-छोट्या गोष्टी आहेत ना, त्यातून जे काही आपल्याला आत्मिक समाधान भेटतं किंवा आवड असेल ना, तर ते आपण नक्की केलं पाहिजे. मस्त छान अशी रांगोळी आजची काढून झालेली आहे आणि उंबरठ्याचं लेपन, पूजन वगैरे सगळं काही झालेलं आहे. चला त्यानंतर आपली जी काही सुरुवात आहे, आपल्या पोटापाण्याचं जे काही बघायचं काम आहे ते. तर आता सकाळी बीटचं ज्यूस जे काही घेते, बीटचं ज्यूस, आवळ्याचं ज्यूस, आपल्या गाजरचं ज्यूस जे काही आहे ते तुमच्यासोबत शेअर करत असते. आता यांनी ना तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये दाखवलेच की खूप सारे गाजर आणि बीटरूट हे आणून ठेवलेले होते. आता परत इथून पुढे 8 ते 15 दिवस हे गाजर आणि बीटचं ज्यूस चालणार आहे. तर त्यासाठी मग आधी सुरुवातीला बीटची साल काढून घेतली. धुवून ठेवलेले होते मी ते फ्रीजमध्ये, तरीसुद्धा एकदा मिक्सी याच्यामध्ये ज्युसरमध्ये काढून घ्यायच्या आधी मी त्यांना परत एकदा धुवून घेतले आणि अशा पद्धतीने कट करून घेतलेले आहेत साल काढून आणि आता ज्यूस तयार करून घेणार आहे. माझ्याकडे ज्युसर असल्यामुळे मला ज्यूस बनवायचा अजिबात कंटाळा येत नाही, कारण पटकन याच्यामध्ये अगदी 2 मिनटामध्ये छान असा आपल्या ज्यूस तयार होऊन जातो. आणि नाही तर मग ते मिक्सरमध्ये फिरवा, चाळणीमध्ये चाळा, कापडाने करा, याच्याने करा, त्याच्याने करा. त्या गोष्टींसाठी जरा खूप जास्त कंटाळाही येतो आपल्याला बऱ्याच वेळेला. मग ते आपल्या स्वतःसाठी होईना किंवा दुसऱ्यासाठी हो. तर ज्युसरमुळे मला तेवढा फायदा आहे. ज्युसरसाठी कमेंट होती की ताई ज्युसर कुठून घेतलेला आहे? तर हा ज्युसर मला माझ्या बहिणीने गिफ्ट दिलेला आहे. कारण 4 वर्ष आधीची गोष्ट तुम्हाला सांगते. आम्ही हे सगळं मिक्सरमध्ये करूनही मी ते केलेलं आहे ज्यूस वगैरे जे काही आहे. कारण मिस्टरांना त्या गोष्टींची आवड असल्यामुळे. तर मग तिने मला हा गिफ्ट दिलेला आहे आणि 3 वर्ष झाले त्याचा पुरेपूर असा फायदा जो आहे ना तो मी घेतलेला आहे. खास करून बीट आणि गाजरच्या ज्यूससाठी. आवळ्याचंही ज्यूस त्याच्यामध्ये छान होतं, पण मग त्याला कट करून घ्यावा लागतो. तर चला मस्त छान असं आजचं हेल्दी जे काही सकाळचं ज्यूस आहे ना ते इथे तयार झालेलं आहे आणि इतकं छान फ्रेश आधीचं रुटीन तुम्हाला दाखवलं. त्यानंतरचं जे काही हेल्दी रुटीन आहे तेही तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. सकाळचं जे काही प्रसन्नता वातावरणातली आणि तितकंच फ्रेश असं सकाळचं रुटीन आपलं आणि त्यानंतर मग हे आपल्या शरीरासाठी अत्यंत हेल्दी आणि उपयुक्त असं सकाळचं रुटीन ते म्हणजे हे ज्यूस.
आणि आवळ्याचा ज्यूस बघा त्या बॉटलमध्ये मी भरून ठेवलेला आहे आणि ते याच्यामध्ये घातलेलं आहे. एक आवळ्याचं ज्यूस जेवढं पडतं ना तेवढं मी याच्यात मिक्स केलेलं आहे आणि 3 गाजर घेतलेले होते, 1 बीट घेतलेलं होतं. पण बीटही मोठ्या साईजचं होतं आणि ताजे असल्यामुळे भरपूर सारा रस जो आहे ना, म्हणजे ज्यूस जे आहे ना ते तयार झालेलं होतं. पाणी मी याच्यात अजिबात घातलेलं नाही आहे. पूर्णपणे हा ज्यूस आपण याचा बीट आणि गाजरचाच आहे. पाणी अजिबात नाही आहे त्याच्यामध्ये. काळं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा निंबू पिळून घेतलेला आहे त्याच्यात. वरून तुम्हाला साखर घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात. मस्त छान असं सकाळचं जे काही हेल्दी आपलं ज्यूस आहे ना ते तयार आहे. आणि त्यानंतर मग आपली बाल्कनीतली फुलं तुम्हाला दाखवते. 8 वाजेपर्यंत किती छान मस्त अशी फुलं उमललेली होती. तर रोज मी तुम्हाला अशी 1-1, 2-2 आपल्या बाल्कनीतली जी काही उमललेली फुलं असतात ना, ते व्हिडिओच्या सुरुवातीला शॉर्टमध्ये थोडं का होईना पण दाखवत असते. तर चला ताईंनो, मस्त छान असं फ्रेश आपलं मॉर्निंगचं रुटीन बघून थोडा तरी तुम्हाला मोटिवेशन मिळालंच असेल. कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. नेहमीप्रमाणे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. पहिल्यांदा बघत असाल सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.